Hello, friends. Namaskar. Good morning. Today we are going to start EV number 3, part number 3, brainstorming activity. We have completed poem The Sower. The sower's belief, dedication, courage, patience made the poem so appealing to the readers. Along with the character of the sower, the poet's continuous reference to the nature made the poem so impressive. तर जो शेतकरी आहे ह्या शेतकऱ्याचं चित्र ह्या ठिकाणी रेखाटलेलं होतं आणि अतिशय डेडिकेटेड अतिशय समर्पित वृत्तीने त्या ठिकाणी काम करणारा हा जो माणूस आहे हा जो आपला बळीराजा आहे एक स्वप्न तो बघतो आहे की किमान यावर्षी तरी चांगलं पीक त्या ठिकाणी ह्या शेतामध्ये उगवेल आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी एक वेगळी अशी आशा त्याला आहे, एक ऑप्टिमिस्टिक तो आहे, अतिशय आशावादी आहे आणि कुठेतरी त्याचे हात त्या उंच अशा आकाशाला त्या ठिकाणी लागता आहेत. तर त्या ताऱ्यांना तो स्पर्श करतो आहे. म्हणजेच प्रगतीच्या दिशेने त्याची वाटचाल चालू आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी आलेला आहे आणि या पद्धतीने ती कविता आपण पूर्ण केली होती. आपण आता पुढे जाऊया. A1कडे आपण जाऊया. देर आर अ नंबर ऑफ चॅलेंजेस अ फार्मर इन इंडिया फेसेस. तर भारतातल्या शेतकऱ्यांना अनेक अशी आव्हानं आहेत, अनेक प्रॉब्लेम आहेत. डिस्कस विथ युअर फ्रेंड हाऊ इट इज पॉसिबल टू इम्प्रूव्ह द कंडिशन ऑफ फार्मर्स. तर आपल्याला चर्चा करायची आहे की आपण कशा पद्धतीने ह्या शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करू शकतो, त्याला आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो आणि ती परिस्थिती जर बदलायची असेल तर आपण काय करू शकतो. तर त्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी काही सोल्युशन्स आहेत, म्हणजे त्या ठिकाणी काही उत्तरं शोधायची आहेत, काही निराकरण करायचं आहे आणि इकडे आहे चॅलेंजेस आहेत, या ठिकाणी आव्हानं आहेत. आव्हानांचं त्या ठिकाणी निराकरण जे आहे किंवा कशा प्रकारे ती समस्या हाताळायची ते ह्या ठिकाणी आलेलं आहे. तर वॉटर स्कॅर्सिटी ज्याला आपण म्हणतो, पाण्याचे दुर्भिक्ष किंवा पाण्याची दुर्मिळता ज्याला म्हणतो आपण, पाणी कमी झालेलं आहे आपल्याकडे. तर पाण्याची कमतरता जर त्या ठिकाणी भरून काढायची असेल तर त्या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग जी आहे ज्याला आपण पाणी अडवा पाणी जिरवा, टू अरेस्ट द वॉटर अँड इट कॅन बी क्वेंच द थ्रस्ट ऑफ द पीपल. तर पाणी अडवा पाणी जिरवा, पाण्याला त्या ठिकाणी अटकाव करणं, पाण्याला बंधारे बांधणं किंवा पाणी साठवणं जे आहे ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो. तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने पाणी अडवून पाणी जिरवून त्या ठिकाणी जमिनीची सुपीकता जी आहे ती वाढवू शकतो आपण. किंवा जे पाणी आहे पावसाळ्यामध्ये जर पाणी त्या ठिकाणी अडलं, आपल्याकडे खूप पाऊस पडतो आणि हे पावसाचं पाणी त्या ठिकाणी आपण बंधारा घालून अडवू शकलो तर नंतरच्या कालखंडात त्या पाण्याचा उपयोग जो आहे उन्हाळ्याच्या कालखंडात तो उपयोग आपण करू शकतो. तर आता या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी जलसंधारण योजना ज्या आहेत किंवा ज्याला आपण एक विशिष्ट अशी योजना आहे, मला आता इथे नाव आठवत नाही आहे, पण पाणवठा योजना वगैरे असतील किंवा शासनाच्या अशा ज्या योजना आहेत, जलाशय तयार करण्याच्या योजना आहे, शेततळं तयार करण्याच्या योजना आहेत, तर या माध्यमातून त्या ठिकाणी पाण्याची दुर्भिक्ष आहे, पाण्याची कमतरता जी आहे ती कमी होऊ शकते. तर वॉटर स्कॅर्सिटीसाठी काय नेमके पर्याय आहेत ते पर्याय त्या ठिकाणी दिलेले आहेत. क्रेडिट अँड इनडेप्टेडनेस, त्या ठिकाणी जे क्रेडिट जे आहे आपल्या शेतकऱ्याची जी क्षमता आहे ती वाढली पाहिजे, त्या ठिकाणी त्याचं क्रेडिट जे आहे ते वाढलं पाहिजे आहे. किंवा इनडेप्टेडनेस, त्याला चांगला अशा पद्धतीचं जे कर्ज आहे ते कर्ज त्याला मिळायला हवं. ते त्यासाठी काय करायला पाहिजे, तर शेतकऱ्याची जी पत आहे ती पत व्यवस्था जी आहे ती वाढण्यासाठी त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या तो सक्षम होण्यासाठी त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, तर अरेंजमेंट फॉर मायक्रो लोन फ्रॉम गव्हर्नमेंट सोर्सेस. तर जे मायक्रो लोन आहे की सरकारकडनं त्या ठिकाणी अल्पमुदतीचं कर्ज जे आहे, थोडक्यात थोडं कर्ज जे आहे ते गव्हर्नमेंटकडनं त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. ऑर बँक्स अँड नॉट फ्रॉम द मनी लेंडर्स. तर सावकार जे आहेत आपल्याकडे, जे सावकारी करतात म्हणजे व्याजाने पैसे वाटतात, ह्या सावकारी पद्धती जी आहे त्या आता बरीचशी कमी झालेली आहे, पण अजूनही खेड्यापाड्यामध्ये व्याजाने पैसे शेतकरी उचलतात. तर अशा सावकाराकडनं पैसे उचलण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी आपल्या सरकारने किंवा आपल्या बँकेने जर व्यवस्था केली तर कमीत कमी मायक्रो लोन जे आहे, छोटे छोटे अल्पमुदतीचे कर्ज जे आहे, अल्प मुदतीचे आणि अल्प
भांडवलाची कर्ज जी आहे ती जर दिली गेली तर त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी शेतकरी राजा जो आहे तो इंडिपेंडेंटली त्या ठिकाणी आपल्या पायावर उभा राहू शकतो. तर सक्षमता यायची असेल तर त्या ठिकाणी कुठेतरी त्या ठिकाणी ह्या आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी सक्षम बनवण्यासाठी अल्पमुदतीचे कर्ज द्यायला पाहिजे. लँड इश्यूज आपल्याकडे आहेत, ज्याला आपण म्हणतो की शेतीचे काही समस्या असतील किंवा बांधावरनं भांडणं असतील असे पण त्या ठिकाणी होतात. तर क्लिअर टायटल ऑफ लँड्स फॉर द फार्मर, तर शेतकऱ्याचे ते क्लिअर टायटल त्या ठिकाणी करायला पाहिजे. काही ठिकाणी लँड इश्यूज जे आहेत, बरेचसे जागेंवरनं जे वाद चालतात, तर ते इश्यू मिटण्यासाठी त्यांचं टायटल क्लिअरन्स जे आहे ते सरकारने त्यांना करून द्यायला पाहिजे. क्लायमॅटिक चेंजेस आहेत, ज्याला आपण वातावरण बदल म्हणतो. आता आता अलीकडे खूपच त्या ठिकाणी वातावरण बदलायला लागलेलं आहे. पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी उन्हाळ्याचा अनुभव येतो, उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी पावसाळा येतो, हिवाळ्यामध्ये पण पाऊस पडायला लागला आहे आता. तर हे जे पर्यावरण चक्र आहे तर ते टोटली इम्बॅलन्स त्याचं झालेलं आहे. तर त्याला आपण क्लायमॅटिक चेंजसाठी आपण काय सोल्युशन आपण देऊ शकतो, तर रिड्यूस ग्रीन हाऊस गॅस इमिशन फ्रॉम फार्मिंग प्रॅक्टिसेस, तर त्या ठिकाणी जो गॅस इमिशन आहे किंवा पोल्युशन आहे ते कमी करायला पाहिजे. आणि या पद्धतीने पोल्युशन जर कमी झाले तर त्या ठिकाणी कुठेतरी क्लायमेट बदलेल, त्या ठिकाणी झाडं त्या ठिकाणी लावली पाहिजेत, एक ग्रीननेस जो आहे तो त्या ठिकाणी आला पाहिजे. सोशल ग्रुप जे आहेत ते त्या बाबतीत त्या ठिकाणी जे सामाजिक अशा जे ग्रुप्स आहेत त्या बाबतीत त्या ठिकाणी सेकंड पब्लिक पॉलिसी अँड सपोर्ट ऑन लाँग टर्म बेसिस सिन्स ग्रुप अप्रोच टू फार्मिंग इज द नीड ऑफ द हावर ॲज ॲव्हरेज साईज ऑफ लँड होल्डिंग इज गोईंग डाऊन बट अ लॉट ऑफ ट्रेनिंग इज नीडेड टू फॉर्म अ ग्रुप ऑफ लाईक माइंडेड फार्मर्स, तर असे ग्रुप तयार करायचे, विशिष्ट असा एक गट तयार करायचा शेतकऱ्यांचा, आणि त्या गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण एक विशिष्ट चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी करू शकतो. आणि कोणतं पीक लावायचं आहे, कोणत्या पिकाला काय काय लागतं, कशा पद्धतीने त्या ठिकाणी, तर सामाजिक ग्रुप आपल्याकडे शेतकऱ्यांचेच शेतामधले जे ग्रुप आहेत ते तयार व्हायला पाहिजे. ही कन्सेप्ट थोडीशी जरा मला पण ती थोडीशी समजायला थोडीशी अवघड वाटली. तर नेमकं काय त्यांना म्हणायचं आहे इथे थोडंसं संभ्रमित आहे हा भाग. लॅक ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, तर आपली अलीकडे तंत्रज्ञान जे आहे, ॲडव्हान्स तंत्रज्ञान जे आहे त्याचा वापर शेतामध्ये अतिशय कमी प्रमाणात होतो. त्याला सगळ्यात महत्त्वाचं भांडवल जे आहे ते फार महत्त्वाचं आहे, की जो अल्पभूधारक आहे त्याला ते परवडत नाही, हे त्याच्यातलं फार मोठं आहे. तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, जर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जर वापरायची असेल शेतकऱ्यांनी, तर तर वी शूड क्रिएशन ऑफ टेक्नॉलॉजी बेस्ड क्रॉप ॲडव्हायझरी, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे पिकं लावले गेले पाहिजेत की ज्या पिकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रगत तंत्रज्ञान, आता प्रगत तंत्रज्ञानामध्ये आता तांदूळ जो आपला आपण भात जो पिकवतो, तर आता भात कापणीचं पण एक मशीन आपल्याकडे आलेलं आहे की जे 10 माणसाचं काम एका एका तासामध्ये 2 तासामध्ये पूर्ण करू शकतं. तर अशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. काही ठिकाणी ती फायदेशीर ठरते, काही ठिकाणी तिचा फायदा होऊ शकत नाही, ते सुद्धा आपण मान्य करू. तर पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे ती निश्चितच त्या ठिकाणी फायदेशीर आहे आणि मनुष्यबळ जे आहे ते त्या ठिकाणी त्याचा फायदा त्या ठिकाणी होतो. डायव्हर्सिफिकेशन जे आहे, म्हणजे आपण विभागलं ज्याला आपण म्हणतो, डायव्हर्सिफिकेशन करणं किंवा विभागलं जाणं, विकेंद्रीकरण होणं त्याला म्हणतात. क्रिएशन ऑफ क्रॉप स्पेसिफिक टेक्नॉलॉजीज, आयडेंटिफिकेशन डेव्हलपमेंट ऑफ मार्केट अँड प्रोव्हिजन ऑफ इकॉनॉमिक इन्सेंटिव्ज, तर त्या ठिकाणी जी वितरण व्यवस्था आहे किंवा आपण ज्याला म्हणतो आपण विकेंद्रीकरण जे म्हणतो, की पीक आल्यानंतर ते पीक बाजारापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही विविध असे मार्ग असतात त्या मार्गांचं विकेंद्रीकरण करणं जे आहे. तर क्रिएशन ऑफ क्रॉप स्पेसिफिक टेक्नॉलॉजीज, तर विशिष्ट असे जे काही पिकं आहेत त्या पिकांच्या पद्धतीने ते टेक्नॉलॉजी तिचा विकास आहे तो महत्त्वाचा आहे. आयडेंटिफिकेशन डेव्हलपमेंट ऑफ मार्केट, त्या ठिकाणी त्या पद्धतीने ते मार्केट जे आहे त्या मार्केटचा विकास, त्या मार्केटचं तो मार्केट डेव्हलप झाला पाहिजे. आणि त्या पद्धतीने प्रोव्हिजन ऑफ इकॉनॉमिक इन्सेंटिव्ज, त्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या त्यांना काही जो हातभार आहे तो लावता येईल का, अशा पद्धतीचे विकेंद्रीकरण जे आहे ते करणं गरजेचं आहे. मार्केट रिस्क जे आहे, मार्केट रिस्क आता अलीकडे खूप वाढली, की शेतमालाला भाव मिळेल की नाही मिळणार त्याबद्दलची रिस्क आहे. तर त्याविषयी काय करता येईल, तर मार्केट रेग्युलेशन्स प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट टू एन्श्युअर दॅट द फार्मर्स रिसीव द प्राईस दे डिझायर टू गेट फॉर द प्रॉडक्ट. तर काही नियमावली जी आहे, मार्केट रेग्युलेशन जे आहेत, नियम जे आहेत ते नियम त्या ठिकाणी केले पाहिजे. मार्केट रेग्युलेशन प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट इज टू एन्श्युअर दॅट द फार्मर रिसीव द प्राईस दे डिझायर टू गेट फॉर द प्रॉडक्ट,
किमान इच्छित किंमत जी आहे ती सरकारने ठरवून द्यावी आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी शेतमालाला योग्य तो रास्त भाव जो आहे तो मिळणं गरजेचं आहे. तर ह्या पॉलिसीज ज्या आहेत त्या सरकारने ठरवाव्यात आणि त्या पद्धतीने शेतमाल महत्त्वाचा आहे आणि त्याला चांगला भाव मिळायला पाहिजे. तर काही आव्हानं आहेत आणि त्याच्यावरची काही उपाययोजना जी आहे ती आपण ह्या ठिकाणी बघितली. पुढे आपण जाऊया A2कडे. The poet has observed the sower closely. Express in your own words that reverence the poet has for the sower. तर कवी जो आहे तो ह्या आपल्या सोवरला, आपल्या या शेतकऱ्याला अतिशय काळजीपूर्वक बघतो आहे. एक्सप्रेस इन युअर ओन वर्ड द रेव्हरन्स द पोएट हॅज फॉर द सोवर. तर कोणता काय रेव्हरन्सचा अर्थ आहे, एक रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, काय रिस्पेक्ट आहे कवीच्या मनामध्ये आपल्या ह्या शेतकऱ्याबद्दल. तर नेमका कवीने त्या शेतकऱ्याला कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे ते सांगायचं आपल्याला. तर व्हिक्टर ह्युगो लाईक अ टिपिकल रोमॅन्टिक पोएट बिगॅन द पोएम विथ अ ब्युटिफुल सीन फ्रॉम नेचर डिस्क्रायबिंग द ट्वायलाईट. तर ही कविता जी आहे तिची सुरुवातच मुळात त्या ठिकाणी जो संधिकाळ असतो, ट्वायलाईट ज्याला म्हणतो आपण, संध्याकाळची अंधार पडण्यापूर्वीचा कालखंड, अतिशय सुंदर सीन त्या ठिकाणी आहे, ट्वायलाईट ज्याला म्हणतो आपण. इन द इंग्लिश ट्रान्सलेशन द पोएट तोरुलता दत्त also did so, but in the poem gradually the nature took the back seat and the poet's attention is occupied by the solitary farmer who was alone in the field. पण आता हळूहळू त्या ठिकाणी नेचर जो आहे, निसर्ग जो आहे तो बॅकसीटला गेलेला आहे आणि आता जी मूळ आकृती आहे, एक लोनली असा, एकाकी असा जो शेतकरी आहे तो आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी येतो आहे. हु वॉज अलोन इन द फील्ड, की जो एक एकाकी त्या ठिकाणी लढतो आहे, एकाकी संघर्ष त्याचा चाललेला आहे शेतामध्ये. वेल बियॉन्ड द वर्किंग हावर्स टू स्कॅटर द सीड्स ऑल ओव्हर द प्लेस. त्याचं एकच काम चाललं आहे की जी जी बी बियाणं आहेत तिला तो पेरतो आहे, तिला तो एक प्रकारे त्या ठिकाणी संपूर्ण शेतात पसरवतो आहे. इनिशियली द पोएट डिड नॉट थिंक मच अबाउट द ओल्ड सोवर इन टोन क्लोथ. पोएट आफ्टर वॉशिंग केअरफुली द सेरेनिटी अँड डिव्होशन ऑफ द मॅन कुड बी नोटीस. त्याचं जे एक शांतता आहे, त्याचं जे पावित्र्य आहे किंवा त्याचं जी एक प्रकारची त्यागाची भावना आहे ती त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. हिज एज अँड एक्सपिरियन्स मस्ट हॅव शोन ही मेनी बॅड हार्वेस्ट. कारण त्याचं वय आणि त्याचा अनुभव बघितला, त्याने अनेक असे हंगाम बघितलेले आहेत की ज्या ठिकाणी पीक वाया गेलेलं आहे. बट ही रिफ्यूज टू गिव्ह अप. पण तरीही त्याने प्रयत्न करणं सोडलेलं नाही. काही ठिकाणी त्याला अपयश आलेलं आहे. प्रत्येक मोसमात त्याला ते चांगलं पीक मिळेल किंवा नाही हे त्याला त्याची शाश्वती नाही आहे, पण तरी पण तो आशावादी आहे. अतिशय मोकळेपणाने त्या ठिकाणी तो राबतो आहे, अतिशय उदात्त हेतूने तो काम करतो आहे. मोर ओव्हर ही माईट नॉट लिव्ह लॉंग इनफ टू सी द फ्रूट ऑफ द हार्ड वर्क, बट दिस डिड नॉट ब्रिंग डाऊन द लेवल ऑफ हिज डेडिकेशन. आणि त्याला माहिती नाही की उद्या त्या ठिकाणी आपण टिकू अथवा ना टिकू, पण तरीसुद्धा पण त्याची जी प्रयत्नांची पराकाष्ठा आहे ती तो सोडत नाही आहे. हिज कॉन्फिडंट स्टेप्स मेड द पोएट फील इव्हन हिज डार्क शॅडो मोर डॉमिनेटिंग दॅन द डीप ट्रेंचेस अराउंड द फील्ड. आणि इतक्या प्रचंड आत्मविश्वासाने तो पावलं टाकतो आहे की त्या पावलांकडे बघून लेखकाला असं वाटतंय की त्याची जी डार्क अशी, त्याची जी गडद अशी जी सावली पडलेली आहे त्या जमिनीवर, ती त्या ठिकाणी ती सावली त्याला झाकून टाकते आहे त्या खंदकांना. दस ही डेव्हलप अँड इंटेन्स रिस्पेक्ट फॉर द सोवर. अँड अशा पद्धतीने एक कॉन्फिडंट जे त्याचं जे मन आहे, अतिशय कॉन्फिडेंटली त्या ठिकाणी तो लढतो आहे, संघर्ष करतो आहे, पेरतो आहे आणि उद्याची आशा ते मनामध्ये बाळगून त्या ठिकाणी त्याचे प्रयत्न चाललेले आहेत. एकाकीपणे तो झुंजतो आहे आणि असा एक रिस्पेक्ट जो आहे, त्याचा रिस्पेक्ट त्या ठिकाणी लेखकाने ह्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी सोवर ही कविता इथे आलेली आहे. तर A3कडे आपण A3 आपण पूर्ण केलं. A4कडे आपण जाऊया. A4 बघूया आपण.